नमस्ते डाळिंब बागायतदारांनो. तर या ठिकाणी आपण जे गुटी कलमाची रोपं लागवडीसाठी डाळिंबामध्ये वापरतो, तर अशा पद्धतीनं एवढी शॉर्ट जी गुटी असते ती जगण्याची शक्यतो कमी राहते. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीनं ही पेन्सिलच्या जाडीची फांदी आहे, ह्या मापापर्यंतच्या ज्या फांद्या असतात कलम करताना वापरताना, त्या जर पाऊस किंवा इतर काही वातावरण बदलामुळे त्या जमिनीमध्ये मरण्याचं प्रमाण 99% येतं. म्हणजे त्या जगत नाही येतं. अशा पद्धतीची काडी असेल तर, म्हणजे ही जी वरची काडी दिसते या पद्धतीनं, आणि अशा पद्धतीची जर तुम्हाला कलम भेटली खालच्या ह्या साईजमध्ये, तर ती वाढ आणि त्यांचं फुटण्याचं प्रमाण हे चांगलं राहतं. बघा, अशा पद्धतीने बुंद्या असावेत म्हणजे काडी असताना. तर ही काडी आहे, ही जाण्याचं कारण म्हणजे ह्याच्यामधलं स्टोरेज किंवा ह्याच्यावरती ज्या मुळ्या पॅग्नमॉस वगैरे वापरून जे काही गुटी कलम बांधलं जातं, तर त्या जगण्याची शक्यता 99% नसते. तर या ठिकाणं पाऊस जास्त होणं किंवा वातावरण इतर बदल, त्याच्यामुळं शक्यतो हे असा स्टंप असेल आपल्या अंगठ्याच्या जाडीसारखा, तर त्या प्रकारची कलमे जर असतील तर ती जगण्याची 100% गॅरंटी राहते. परंतु आपल्या करगळच्या बोटासारखी किंवा ह्यासारखी म्हणजे पेन्सिलच्या आकाराची जर फांदी असेल किंवा त्यावरती जर ते कलम बांधलेले असतील, तर ती अशा पद्धतीनं जाण्याची शक्यता 99% असते. म्हणून कलम घेताना शक्यतो योग्य वापरावीत. कारण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की सध्या डाळिंब पिकामध्ये जी समस्या उद्भवते किंवा जी दिसून येते, तर ती अशा पद्धतीची काडी असेल तर ती कलम जातात. हे बघा, ह्या ठिकाणी पण असं हे गेलेलं कलम आहे. म्हणजे हे दाखवतोय कारण की बाबा ही जी पीक लागवडी नंतरनं उद्भवणारी समस्या असते, त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये रोपं जाण्याचं जे प्रमाण हे कमी जास्त होतं आहे. आणि शक्यतो पहिल्यांदा सुरुवातीला जे झाड दाखवलं त्या पद्धतीचे स्टंप असतील किंवा त्यासारखी जर काडी असेल तर ती रोपं जात नाही आहेत. आणि हे बघा, ही अशा पद्धतीनं जर ही एक काडी आहे, ही फुटली आहे समजा आता, परंतु हिचा जो खालचा स्टंप आहे तो महत्त्वाचा राहतो. आणखी तुम्हाला दुसऱ्या एक ठिकाणी दाखवतो. म्हणजे हे जे झालेले चेंजेस किंवा हे जे रोप जाण्याचं प्रमाण आहे, तर ते लागवडीनंतर जाणवतं. तर ते होऊ नये हे यासाठी रोपांची निवड किंवा सिलेक्शन हे लय महत्त्वाचं राहतं. अशा पद्धतीने रोपं जात आहेत. आणि ही काडी जी आहे म्हणजे पेन्सिलच्या आकारापेक्षा सुद्धा कमी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही रोपं जात आहेत. म्हणजे ह्या साईजची काडी असेल किंवा ह्या साईजची आहे, ही आहे किंवा ही काडी आहे, तर ह्या काडीच्या आकाराची जी कलमं असतात ते जातात. आणि आपल्या अंगठ्याच्या आकाराची जी जाडी असते गुटी कलमामध्ये, तर ती रोपं निश्चित 100% ग्रोथ होते किंवा ती जगण्याची शक्यता 100% असते. इतर अशा पद्धतीची काडी वापरली तर ती रोपं टिकत नाहीत किंवा ती मरण्याची शक्यता 99% असते. हेच या व्हिडिओमधून सांगतोय. वाक्य 2-3 वेळा रिपीट झालेलं आहे, पण समजून घ्या. कारण या पाठीमागचा उद्देश म्हणजे व्हिडिओचा की आपल्याला डाळिंब पिकामध्ये रोपं का जातात ते सांगण्याचा हा उद्देश या व्हिडिओ पाठीमागला आहे. दुसरी गोष्ट, कलम निवडताना आपण खात्रीशीर रोगमुक्त, मर रोग असेल, तुमचा तेल्याग्रस्त असेल, तर अशा ठिकाणच्या नर्सरीतून किंवा अशा ठिकाणं जिथं कलमांची निर्मिती केली जाते, तर तिथली थोडीशी काही गोष्टी लक्षात घेऊन की बाबा अशा मर रोगापासून मुक्त, तेल्यारोग मुक्त अशा बागेतील जर कलमं असतील तर ते निश्चित पुढे आपल्याला उत्पादन देऊ शकतात. याच वर्षीमध्ये अनेक ठिकाणं म्हणजे नाशिक असेल, सोलापूर असेल किंवा मोहोळ असेल, तर या ठिकाणचे अनेक यूट्यूबला व्हिडिओ होते बघा, की लागवड केल्यानंतर 1-1.5 वर्षानंतरनं त्यांच्या त्या गोष्टी लक्षात आल्या की आपल्या बागेला तेला येतोय किंवा बाकी काही गोष्टी आहेत. तर या सिम्पटम्स जर पूर्वीच्या मातृवृक्षात असतील तर ते तुमच्या पिकामध्ये पुढे येतात. तर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा ह्या गोष्टी लक्षात घेऊन कलमांची निवड करणं हे या
डाळिंब पिकासाठी किंवा डाळिंब बागायतदारासाठी महत्त्वाची भूमिका राहते. तर त्यावरती तुमचा फोकस किंवा त्यावरती तुमचं काम हे असावं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.